तर नमस्कार मंडळी, मी अनामिका स्वागत करते तुमचं आज माझ्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये. माझ्या सकाळच्या बाकीच्या गोष्टी आवरून मी आता इथे देवपूजा करून घेते आहे. देवपूजा केल्यानंतर मन खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान असा दिवस जातो. इथे मी देवपूजा उरकून माझी बाकीची कामंसुद्धा मला करून ऑफिसला जायचं आहे. पटपट इथे मी देवपूजा करून घेते. तर इथे माझी देवपूजा झालेली आहे. आता मी पटकन असा नाश्ता करून घेते आणि आता मी निघते ऑफिसला. संध्याकाळी येऊन मला बाकीच्या गोष्टीसुद्धा आवरायच्या आहेत आणि संध्याकाळी जेवणसुद्धा करायचं आहे. तर आता मला ऑफिसला जायला उशीर झाला आहे, मी निघते ऑफिसला. आता संध्याकाळी जेवायला काय करायचं हा विचार घेऊन मी डोक्यात चालले. विचार करून करून सुचलं की आज संध्याकाळी जेवणामध्ये आंबोळी आणि चटणी करायची. आम्हा दोघांनाही आंबोळी आणि चटणी हे खूप आवडतं. त्यामुळे पदार्थ आवडीचा असला की तो जास्त आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे आज आमच्याकडे जेवणामध्ये आंबोळी आणि चटणी आहे. खूप छान अशी मऊ लुसलुशीत अशी आंबोळी झालेली आहे. खूप सुंदर अशी दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. आणि त्यानंतर मी चटणी वाटून घेतली. आता मी चटणीला फोडणी देऊन घेते. एकाच वेळी दोन्ही कामं करणं मल्टीटास्किंग हे काय सांगायला नको आहे. त्यामुळे आता मी इथे चटणीला फोडणी देते. जास्त काही नाही, खोबऱ्याची चटणी आहे, त्याला मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देते मी. आणखी काय टाकायची गरज नाही आहे. मस्त अशी तडतडून फोडणी आपण कढवून घ्यायची आहे आणि ही फोडणी आपण थोडीशी तडतडली की आपण चटणीमध्ये टाकायची आहे. मस्त अशी चटणी फेटून घेऊन आपण खाऊ शकतो. ही चटणी खूप सुंदर आणि सिंपल, अगदी जास्त काही थाटमाट नाही आहे, पण साधी सिंपल आणि खूप छान, चवीला तर खूप छान लागते. तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला नक्की सांगा. तर आता हे ताट मी माझ्या नवऱ्यासाठी वाढते आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला नक्की सांगा. थँक्यू.